नमस्कार. सध्या आंबा काजू हंगाम मध्यावरती आलेला आहे आणि मच्छीमारीचा हंगाम समारोपाकडे आलेला आहे. साधारणपणे गेल्या 2 महिन्यामध्ये आंबा उत्पादक शेतकरी, काजू उत्पादक शेतकरी आणि मच्छीमार हा एकंदरीतच आर्थिक संकटात आल्यामुळे अभूतपूर्व अशा प्रकारची स्थिती रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या मनामध्ये झाले आणि याची एक स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणून गेल्या 15 फेब्रुवारीपासून सिंधुदुर्गमध्ये, देवगडमध्ये, कणकवलीमध्ये, वेंगुर्ल्यामध्ये आणि कुडाळमध्ये उत्स्फूर्तरित्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झालं. राजू शेट्टीसाहेब माजी खासदार, शेतकरी संघटनेचे नेते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा या संदर्भात एक चळवळ उभी करण्याच्या दृष्टीनं माझा प्रयत्न आहे. रत्नागिरी तालुका खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती याच्या माध्यमातून आणि आमचा जो कोकण हापूस आंबा उत्पादक विक्रेता संघ याच्या माध्यमातून या संदर्भातला आक्रोश सुरू आहे. आणि त्यामुळं रत्नागिरीमध्ये उद्या शनिवारी सकाळी 10 ते 1 शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक मेळावा आपल्या नाचण्यामधील जे मंगल कार्यालय आहे त्या ठिकाणी आयोजित केलं आहे. बालाजी मंगल कार्यालयामध्ये त्या शेतकऱ्यांच्या प्रातिनिधिक मेळाव्याकरता या कोकण आंबा उत्पादक जो संघ आहे त्याचे आमचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भिडे आहेत, उपाध्यक्ष आमचे मित्र बाबाशेठ साळवी आहेत. यांनी सुद्धा आंबा उत्पादक संघाच्या आपल्या सगळ्या सहकाऱ्यांनी जिल्ह्यातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन केले की जास्तीत जास्त संख्येनं या मेळाव्याकरता यायचं. खरं तर काल मी मुंबईमध्ये होतो. राजू शेट्टी साहेब आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी यांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आदरणीय आमचे सन्माननीय ठाकरे साहेब, राज ठाकरे साहेब यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. जवळजवळ 1 तास अत्यंत वैचारिक अशा प्रकारची चर्चा ह्या कोकणातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्याबद्दल चर्चा त्या ठिकाणी झाली. राजसाहेबांनी सुद्धा त्यांचे अनुभव, त्यांचं कोकणशी असलेलं नातं आणि सद्य परिस्थितीबद्दल आमच्याशी संवाद साधला. त्याचबरोबर आम्ही हर्षवर्धन सकपाळ, काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रांतिकचे अध्यक्ष आहेत, त्यांचीही भेट घेतली. त्याचबरोबर शशिकांत शिंदे जे राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार साहेब काँग्रेसचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांचीही भेट घेतली. पुढच्या आठवड्यामध्ये आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, त्याचबरोबर अन्य राजकीय पक्षनेते शरद पवार साहेब, सुप्रियाताई सुळे या सगळ्यांच्या आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं भेटी घेतोय. त्याचबरोबर सरकार पक्षातील आमदार, खासदार, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदय सामंत साहेब यांची पण आम्ही भेट घेणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नितेश राणे साहेबांची भेट घेऊन आपले खासदार नारायणराव राणे साहेबांची आम्ही त्या ठिकाणी भेट घेणार आहोत. रायगडमध्ये गोगावले साहेबांची, ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची, गणेश नाईक साहेबांची, जेणेकरून सर्व सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातील शीर्षस्थ नेत्यांना हा जो शेतकरी अडचणीत आला आहे याच्या संदर्भातली वस्तुस्थिती मांडणं हा आमचा प्रामुख्यानं या ठिकाणी भाग आहे. आज पत्रकार परिषद घेण्यामागचा विशेष उल्लेख असा आहे की गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये या संदर्भातलं जे आंदोलन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे याच्याबद्दलच्या बातम्या, माहिती आपण सगळ्यांनी दिलेलीच आहे. माझी पत्रकार बंधूंनासुद्धा विनंती राहील की आपणही या रत्नागिरीतले सगळे नागरिक आहात, कोकणातले नागरिक आहात आणि त्यामुळं ग्राउंड झिरो रिपोर्ट ज्याला आपण म्हणतो पत्रकाच्या भाषेमध्ये, तो ह्या आंबा आणि काजू उत्पादक किंवा व्यवसाय किंवा जो उद्योग आहे याच्यामधला राज्य शासन असेल, केंद्र शासन यांच्याकडं जाणं ही आमची अपेक्षा आहे. अद्यापपर्यंत तुम्ही ते चांगलं काम केलं आहे, परंतु
भविष्याच्या काळामध्ये सुद्धा ही वस्तुस्थिती काय आहे ही राज्यकर्त्यांसमोर जाणं आवश्यक आहे. मी सर्वप्रथम सर्वच आपणासह सगळ्या कोकणातल्या शेतकऱ्यांना या निमित्ताने एक आवाहन करतोय की हे आंदोलन कुठल्या सरकारच्या विरोधातलं नाही आहे, हे आंदोलन कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही आहे, तर ही एक चळवळ आहे शेतकऱ्यांची. आणि त्यामुळं ह्या शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये आपण सगळ्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून एकत्र यायला पाहिजे, ही काळाची आपली गरज आहे. आणि म्हणून मी पुढच्या 5 मिनिटांमध्ये सध्याच्या आंबा उत्पादनाची स्थिती काय आहे याच्या संदर्भातलं एक वस्तुस्थिती या ठिकाणी मी मांडणार आहे. खरं तर मी सुद्धा 3ऱ्या पिढीचा आंबा उत्पादक शेतकरी आहे आणि माझा मुलगा मिहीर किंवा वेरज हे 4थ्या पिढीतले शेतकरी आहेत. 1940-50 सालाच्या दरम्यान माझ्या वडिलांनी माझ्या आजोबांनी आंब्याची झाडं लावली. आमच्या तर मिऱ्या गावामध्ये 100 वर्षापूर्वीची आंब्याची झाडं आहेत जी आजही आंबा उत्पन्न आपल्याला देत आहेत. परंतु त्यावेळेला आंबा हा व्यवसाय इतका मोठ्या प्रमाणात नव्हता, काजू एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हता. स्वर्गीय बाळासाहेब सावंत यांनी 1970च्या दरम्यान काजू विशेष करून लावला पाहिजे, कोकणामध्ये चांगला होतो म्हणून चळवळ उभी केली. आणि त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये मला आज या ठिकाणी विशेष उल्लेख करतो दादासाहेब गोरे कैलासवासी तात्यासाहेब अभ्यंकर, कैलासवासी दादासाहेब मुळे, कैलासवासी आप्पा गोगटे, कैलासवासी तात्यासाहेब नातू, अशी अनेक नावं घेता येतील. त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये बास्टे बंधू असतील, त्याचबरोबर लांजेकर बंधू आहेत, मुळे बंधू आहेत, अशी देसाई बंधू आमचे पावसचे आहेत. यांनीसुद्धा यांच्या सगळ्या कुटुंबानं हा व्यवसायाला खऱ्या अर्थानं एक व्यापक स्वरूप आलं आणि साधारण 70 ते 90 सालामध्ये ह्या सगळ्या कुटुंबांनी आंब्याची लागवड केली. परंतु विशेष करून मी पार्श्वभूमी सांगताना मला उल्लेख करावासा वाटेल की शरदचंद्र पवारसाहेब मुख्यमंत्री असताना 1990 साली फळबाग लागवड योजना रोजगार हमीतून करण्याकरता योजना केली. त्याच्याकरता खड्डे खणणे, कलमं लावणे ह्याच्याकरता त्या काळातल्या परिस्थितीमध्ये काही आर्थिक तरतूद केली. आणि त्यामुळं सर्वसामान्य कष्टकरी जो कोकणातला वर्ग होता समाजातला, ज्याची 1 एकर जमीन आहे, अर्धा एकर जमीन आहे, या अण्णा या पुढे बसा, जमीन आहे, कुणाची 10 गुंठे जमीन आहे, त्यांनीसुद्धा ह्या योजनेमध्ये फळबाग लागवड योजनेमध्ये आपला जमिनीमध्ये ती जमीन पडीक राहता कामा नये, उत्पन्नाचं काही साधन आलं पाहिजे आणि म्हणून फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात झाली. आणि आज 90 सालामध्ये सुरू झाली फळबाग लागवड. मी पण त्यावेळेला कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक होतो, खरेदी विक्री संघाचा चेअरमन होतो आणि 99ला मी आमदार झालो. साधारणपणे 90 ते 2005 मोठ्या प्रमाणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकणामध्ये आंबा आणि काजू, काही प्रमाणात नारळ, सुपारीची लागवड झाली. आणि त्यामुळं आज या गोष्टीला सुद्धा जवळजवळ 30-35 वर्ष होत आहेत. साधारणपणे हल्ली एक नवा शब्द आलेला आहे तरुणांच्या बाबतीत, ते म्हणजे जेन झी किंवा मिलेनियम बॉईज. तसं मी असं म्हणेन 1990ला जी झाडं लावली ती 2000 सालात लागायला लागली, साधारणपणे व्यापारी उत्पन्न द्यायला लागले. त्यामुळे आमची झाडंसुद्धा आता जेन झी किंवा मिलेनियम ट्रीज म्हटलं, मिलेनियम बॉईज जसे आहेत किंवा मिलेनियम गर्ल्स आहेत किंवा मिलेनियम यूथ आहेत, तसं आमची आंब्याची झाडं ही आता आणि काजूची झाडे ही मिलेनियम किंवा जेन झी ट्रीज आहेत असं म्हटलं तर काही वावगवणार नाही. आणि साधारणपणे जवळजवळ मला वाटतं 1.5 कोटी आंब्याची झाडं ही संपूर्ण कोकणामध्ये आज आहेत आणि जवळजवळ 3 कोटी काजूची झाडं आहेत. म्हणजे साधारणपणे 1.5 लाख हेक्टरमध्ये हापूस आंब्याची लागवड आहे, 3 लाख हेक्टरमध्ये काजूची लागवड आहे. आणि आज एका अर्थानं नव्या लागवडीचं प्रमाण कमी झालं आहे. आणि म्हणून हा एक साधारणपणे 70-80 सालातला 90 सालातला एक आंबा उत्पादक शेतकरी, त्याच्या पिढ्या पुढं आल्या. पण 90-95-2000 सालानंतर ज्या शेतकऱ्यांनी आंबे आपल्या ह्याच्यामध्ये जमिनीमध्ये लावले, त्याचं पीक आज घेऊ लागलेला एक नवा शेतकरी वर्ग निर्माण झाला आहे. आणि थोडक्यात जर आज सांगायचं झालं तर इतकं हे सगळं उत्पादन असताना या ठिकाणी यंदाचं उत्पादन हे 20%च आहे. तेव्हा उत्पादन खर्चावर आधारित हमीभावाच्या संकल्पना इतर पिकांकरता आहेत. आंबा हे कोरडभाऊ फळ पीक असल्यामुळं त्याला अशा प्रकारचा निकष लागत नाही, याची आम्हाला कल्पना आहे. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये 10 वर्षापासून मला वाटतं आमचे साळवी आहेत या ठिकाणी, डॉक्टर भिडे आहेत किंवा अन्य ज्या संघटना आहेत आंबा उत्पादकांच्या,
त्यांनी कर्जाचं पुनर्गठन झालं पाहिजे. आंबा उत्पादकांना कॅशकेड बँकांनी राष्ट्रीयकृत बँकांनी दिलेलं आहे, त्याच्यामध्ये पुनर्गठन झालं पाहिजे. आम्हाला काही सवलती मिळाल्या पाहिजेत. असं 10 वर्ष ही सगळी अपेक्षा आंबा उत्पादक शेतकरी करतोय, परंतु अद्यापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे कोणत्याही प्रकारची ठोस भरीव निधीची तरतूद या ठिकाणी झाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळं दुर्दैवानं काही दिवसापूर्वी एक रत्नागिरीमध्ये घटना घडली. आमचाच आंबा उत्पादक एक शेतकऱ्याचा मुलगा जो स्वतः आंबा उत्पादक होता, बाब्या नागवेकर, दुर्दैवानं त्यानं आत्महत्या केली. या ठिकाणी मी त्याला श्रद्धांजली अर्पण करतो. तर या ठिकाणी अशा प्रकारची स्थिती आर्थिक अडचणींमुळं आज आंबा उत्पादक कुटुंबात सुरू झालेली आहे. विदर्भातला शेतकरी, आपला शेतकरी याच्यामध्ये जरी फरक असला तरी एक दुर्दैवी घटना काही दिवसापूर्वी आंबा उत्पादकाच्या घरामध्ये घडली. कारणं त्याची अनेक असतील, मतांतरं असतील, पण मी नक्की सांगेन या ठिकाणी अशी अनेक कुटुंबास त्रस्त आहेत की ज्यांना बँकांची कर्ज झाली, सावकारांची कर्ज झाली, पतपेढ्यांची कर्ज घेतली, ते फेडू शकत नाहीत. आणि म्हणून या 2-3 महिन्यामध्ये आम्ही प्रामुख्यानं काही विषय ज्याच्यामध्ये हाती घेतलेत. सरकारने आम्हाला प्रति झाडाला 5,000 रुपये मदत द्यावी असं आपण म्हटलं आहे. काजूच्या झाडाला 3,000 द्यावी म्हटलं आहे. त्याला स्वाभाविकपणानं काहीतरी कॅपिंग केलं पाहिजे, कारण साधारणपणे 20 एकरपर्यंत किंवा 1 कोटीपर्यंतची मर्यादा आपण त्याला ठेवली पाहिजे. त्यानंतरचे मुद्दे आहेत. पण आज वस्तुस्थिती अशी आहे की खतं टाकली, त्या खतामध्ये नेमकं काय होतं आहे आमच्या शेतकऱ्याला माहिती नव्हतं. म्हणजे त्याला चांगल्या प्रकारची अन्नद्रव्ये मिळाली पाहिजेत. आणि त्याच्यानंतर ज्याला आपण प्री हार्वेस्ट सगळं काढणीपूर्व तंत्रज्ञान म्हणतो किंवा त्याच्याकरता इनपुट करतो, तसं काढणी पश्चात ज्याला पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी म्हणतो, त्याच्यामध्ये मग कीटकनाशक फवारणं, क्रॉप प्रोटेक्शन करता निरनिराळी कीटकनाशकं वापरणं, हे सगळं वापरून झालं तरी पण यंदा शेतकऱ्याच्या हातामध्ये 10-12% पीक आज आलेलं आहे. आणि त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. कोकणातल्या शेतकऱ्यानं 50 वर्षामध्ये कधीच राज्य शासनाकडनं काहीच केलं नाही. आज राज्यामध्ये कापसाच्या शेतकऱ्याचं काय अडचण आली तर तो कापूस जाळतो. कांदा उत्पादक शेतकऱ्याचं काय झालं तर तो कांदा फेकून देतो. दूध उत्पादक शेतकऱ्याचं काय झालं तर दूध रस्त्यावर ओततात. ऊस उत्पादक शेतकऱ्याचं काही नुकसान झालं, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं नागपूरमध्ये नुकसान झालं, तर त्या ठिकाणी सगळेजण आंदोलनं करतात. आणि त्या ठिकाणी मग राज्य शासनाकडनं असेल, कर्ज हमी असेल, NCDC निरनिराळ्या त्या ठिकाणी काही उपाययोजना करतात. आज या ठिकाणी एकच मुद्दा मी आपल्याला सांगेन, बाकी उद्या आपण त्यातलं बोलू. आज ही सगळी परिस्थिती होण्यामागं जी अनेक कारणातलं एक कारण असं आहे ते म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. अर्थात ग्लोबल वॉर्मिंग याचा अर्थ एक फ्रेज आता तयार झाली आहे, परंतु आजसुद्धा 42, 43, 45 डिग्रीपर्यंत हवामान गेले. ज्यावेळेला फ्लॉरिंग झालं, फ्रूट सेटिंगची वेळ आली, तेव्हा रात्रीची थंडी, सकाळचा उन्हाळा, हे सगळे चेंजेस झाले. आता याचा जर दूरगामी आपण विचार केला तर जे औद्योगिकरण कोकणामध्ये झाले याचा विचार केला, एकेकाळी आपण अलिबाग असेल, पालघर असेल, ठाणा असेल, त्या ठिकाणी सगळीकडं शेती, भातशेती, बागायती अशा प्रकारची उत्पादनं होती. परंतु आज आपण एक मुंबई झाली रेग्युलर, दुसरी मुंबई नव्या मुंबईत केली, ठाणा जिल्ह्यातला अर्धा भाग गेला. तिसरी मुंबई आता आदरणीय मुख्यमंत्री 3.0 नावाची काय आणतायत 1 लाख कोटीची पेणपर्यंत आली, म्हणजे अर्धा आमचा रायगड गेला. ऑलरेडी पालघरमधला तारापूर, बोईसर हा जर भाग तिकडचा पाहिला तर तो पालघर जिल्हाही संपला. आणि त्यामुळे एका अर्थानं हे कोकणातलं जे औद्योगिकरण झालं आहे आणि त्याच्यामधली केमिकल्स असतील, त्याच्यामधली हीट असेल, याचासुद्धा पर्यावरणावर परिणाम झाला असं आमचं मत आहे, असं शेतकऱ्यांचंही मत आहे. मग चिपळूणमधले कारखाने असतील, केमिकलचे काही असतील, पण ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारची याचना नाही करत आहोत. हे सगळं मनुष्य निर्मित झालेला प्रकार असल्यामुळं जसा फ्लड येतो त्याला आपण काय म्हणतो, डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपण आपत्ती म्हणतो. तर एका अर्थानं हवामान बदलामुळं आमचं पीक आलं नाही, ही पण आपत्ती आहे. आणि त्यामुळं डिझास्टर मॅनेजमेंटच्या योजनेअंतर्गत राज्य सरकारने खरं तर केंद्र सरकारला हा अहवाल पाठवणं गरजेचं होतं. केंद्र सरकारकडं ह्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये नुकसानी देण्याकरता मोठ्या प्रमाणातला निधी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी राखून ठेवला आहे. पण राज्य सरकार आज ढीम आहे. विधानसभेमध्ये शेवटच्या 2 दिवसामध्ये 22,000 देणार, म्हणजे हेक्टरी 2,000 पर्यंतचीच मर्यादा.
म्हणजे कोणालाही 220 रुपयाच्या वर एका कलमाला पैसे मिळू शकत नाहीत. जास्तीत जास्त मिळाले तर हेक्टरी 22 म्हणजे 50,000 रुपये मिळतील. पण आजही पंचनामा झालेला नाही. याचा अर्थ ते एक म्हण आहे, मी नेहमी काय काय म्हणत असतो, लबाडाच्या घरचं जेवणाचं निमंत्रण हे जेवल्याशिवाय कधी खरं मानायचं नसतं. तसं राज्य सरकारने जर घोषणा केली 22,000ची तर पंचनामे कुठं झाले? आणि जर पंचनामे झाले तर तुम्ही ह्याचा अर्थ हे सगळं आम्हाला पानं पुसलेली आहेत. आणि म्हणून आमची आत्ता सगळ्यात जी काही ओरड आहे की आमचे जे प्रयत्न आहेत की हा जो जुना जो एक नवा शेतकरी वर्ग तयार झाला आहे ह्यांना एक चळवळीच्या रूपातनं संघटित करणं. आज आलेलं जे नुकसान आहे त्याच्याकरता मग आम्ही काय करता येईल, हातात 10-20% आंबा आहे त्याला चांगला दर कसा मिळेल म्हणून राजू शेट्टी साहेब नेतृत्वाखाली आम्ही मुंबई बाजार समितीमध्ये वाशीला गेलो, व्यापाऱ्यांशी बोललो. त्यांनाही म्हटलं इतर आंबा जो आमच्याकडे येतो त्याला तुम्ही हापूस म्हणून विकायचा नाही, तुम्ही आवक वाढली असं म्हणू नका, आम्हाला रत्नागिरी सिंधुदुर्गातली आवक सांगितली पाहिजे, आजही ते सांगत नाहीत. आणि त्यामुळे आमच्या शेतकऱ्याला सांगतात आवक वाढली. तर हापूस हा फक्त रत्नागिरी सिंधुदुर्गालाच आहे. मी विशेष करून आमचे जे डॉक्टर विवेक भिडे आहेत आणि आमचे बाबा साळवी यांना धन्यवाद देईन की फार मोठ्या कष्टानं खरं तर GI नामांकन त्यांनी ह्या हापूस आंब्यासाठी घेतलं आहे. आपल्या शेतकऱ्यांना अजून ते माहिती नाही किंवा सगळ्यांपर्यंत पोचलंही नाही. आपला खरोखर हापूस आंबा म्हणून आपल्याला ब्रँड म्हणून विकायचा झाला तर आपल्याला ह्या GI नामांकनचे जे पॅरामीटर्स आहेत ते सगळे पूर्ण करून आपला आंबा GI नामांकन विकला पाहिजे, म्हणजे भेसळ कमी होईल. पण तो नंतरचा विषय. त्याचबरोबर आम्ही पुण्यामध्ये गेलो होतो, कृषी अधीक्षकांना भेटलो, कृषी आयुक्तांना भेटलो. त्या ठिकाणी गुणवत्ता नियंत्रण औषधाच्या संदर्भातले कीटकनाशकांचं आहे, तिथल्या निर्माते जे आहेत आज एकही आंबा पिकाचं संरक्षण करण्याकरता किंवा काजू पिकाचं संरक्षण करण्यात या महाराष्ट्रात या देशात कुठलंही पेस्टिसाईड नाही आहे. मी हे जबाबदारीनं बोलतोय. तेव्हा आंबा, केळी, इतर पिकांवरची जी औषधं आहेत तीच इकडे विकतात. गरीब शेतकरी आमचा घेतो. कधी कधी काही काळ त्याचा रेसिड्यू मिळाला म्हणून आम्हाला ते औषध चांगलं वाटलं, मग त्याच्यात बनावटगिरी आली, बोगसगिरी आली. अशी बोगस औषधं आहेत, त्यांनाही आम्ही भेटलो. पुणे बाजार समितीमध्ये पण आम्ही जाऊन भेटलो शेतकऱ्यांना की यंदा 20% आंबा उत्पादन जे काय आहे त्याला चांगला आम्हाला दर द्या, म्हणजे जे काही थोडेफार पैसे जमतील तरी पण आमची काही तोडमोडणी होणार नाही. आणि त्यामुळे मी पुन्हा सगळ्यांना नम्रपणे सांगेन, राजकारणाच्या पलीकडं हे आपल्याला चळवळ उभी करायची आहे. आम्ही कुठल्याही राज्यकर्त्याच्या कुठल्याही नेत्याच्या विरोधात नाही. आपल्याला सगळ्यांना घेऊन हा प्रश्न सोडवायचा आहे. फक्त गेली 10 वर्षाची ही आर्त किंकाळी तुमची आहे ती कधीच ऐकू आली नाही. अनेक प्रश्न येतात, आज हे कसे आले, उद्या ते कसे आले, राजू शेट्टी का आले. तर असं बोलण्यामध्ये आपल्या चळवळीला गाळबोट लागेल. माझ्या कोकणातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की आज आपल्यासमोर खरोखर संकट आहे का, तर आहे. नसेल तर आम्हाला सांगा बा, आम्ही व्यवस्थित आहोत, आमचं काही नुकसान नाही, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. परंतु असं नाही आहे. सर्वसामान्य जो कोरडवाहू शेतकरी आहे त्याची 1 एकर 2 एकर 4 एकर 5 एकर जमीन आहे, हा अडचणीत आहे. आणि त्यामुळे ह्या अडचणीतल्या शेतकऱ्याला एकदा वन टाईम आपल्याला मोकळा करायचा आहे. आणि मग भविष्यामध्ये अशी कशी परिस्थिती येणार नाही याची आम्ही खरेदी विक्री संघ, यांचा कोकण हापूस आंबा उत्पादन संघ, निरनिराळे संघ, आम्ही त्याचं प्रबोधन जे करायचं ठरवलं ते करणार आहोत. आणि म्हणून आज माझी विनंती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना की तुम्ही खरं आमच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बोलवलं पाहिजे. याच्याकरता वाट बघण्याची आवश्यकता नाही आहे. आम्ही पत्रव्यवहार केलेलाच आहे. आम्ही कृषी मंत्र्यांना भेटलो आहे, फलोत्पादन मंत्र्यांना भेटलो आहे. आणि त्यामुळं मला आठवते देवेंद्र फडणवीस साहेब माझ्याबरोबर 99ला आमदार होते, विरोधी पक्षात होते. तेव्हा जर नागपूरच्या संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आला तर त्या हाऊसमध्ये फार मोठा गोंगाट घालायचे विरोधी पक्षाला, आम्ही त्याला हो म्हणायचो. जर ते देवेंद्र फडणवीस मी पाहिलेले आहेत की नागपुरातल्या विदर्भातल्या संत्र्याकरता आंदोलन करतात आणि त्या ठिकाणी सरकार पक्षाला हे करतात, तर तेच आज देवाचे ते मुख्यमंत्री आहेत. त्यांनीही आमची व्यथा सगळी ऐकली पाहिजे, त्यांना समजली पाहिजे. हा कुठला राजकीय आमचा डाव नाही आहे. याच्यामध्ये निव्वळ शेतकऱ्याचं आज जी दैना झालेली आहे त्याच्याकरता त्याला मदत मिळणं गरजेचे आहे. 5,000 रुपये प्रति झाडाला, 3,000 रुपये काजूच्या झाडाला, 5,000 आंब्याच्या झाडाला. आणि ज्यांची कॅश क्रेडिट आहेत, कधी कधी हा व्यापार ट्रेडिंगसुद्धा होतो. कलम उत्पादक जो शेतकरी आहे तो हा व्यवसाय करू शकत नाही आणि म्हणून त्याच्याकरता काही ट्रेडिंग करणारे व्यापारी आहेत, त्यांनी सुद्धा बँकांची कॅश क्रेडिट घेतलेत. कधी कधी नुकसान भरपाईमध्ये शेतकऱ्याला मिळते. तेव्हा बँकांची सुद्धा कॅश क्रेडिट ती काही फार मोठी नाहीत. कोकणामध्ये जास्तीत जास्त 1,000 कोटी रुपये या शेती पिकाकरता घेतलेलं कॅश क्रेडिट असेल, तेही सरकारनं आमच्याकडं भरलं पाहिजे. आणि म्हणून या निमित्तानं मी पत्रकार बंधूंना
आणि शेतकरी बंधूंना विनंती करेन की उद्याचा शेतकरी मेळावा हे आमचं शक्ती प्रदर्शन नाही, तो आमचा आक्रोश आहे, ती आमची व्यथा आहे. आणि त्यानंतर संपूर्ण कोकणामध्ये आम्ही छोट्या छोट्या बैठका प्रत्येक तालुक्यामध्ये घेतोय, जिल्ह्यामध्ये घेतोय. ज्यांना ज्यांना अडचणी आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये यावं अशी आमची विनंती आहे. कुठलंही याच्यात जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी आपापल्या राजकीय पक्षाचा झेंडा जरूर ठेवावा. आम्हाला कोणतेही त्याच्यामध्ये काय अडचण आहे अशी अजिबात नाही आहे, कारण विविध राजकीय पक्षाचे शेतकरी असणार आहेत, परंतु आज इथं शेतकरी हा आपला धर्म आहे. हे म्हणून हे आपल्याला आपला आक्रोश आहे, आपली वेदना आहे, सरकारने ऐकावी, केंद्र सरकारने ऐकावी. केंद्र सरकारला राज्य सरकारने डिझास्टर मॅनेजमेंटमधून प्रस्ताव पाठवावा, म्हणजे केंद्राचा पैसा या ठिकाणी मिळू शकतो. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे आपत्ती, ग्लोबल वॉर्मिंग एक प्रकारची आपत्तीच आहे. आणि मग पीक आलेलं नाही किंवा चुकीची औषधं आम्हाला कोणी दिली गेली, खतं चुकीची दिली गेली, म्हणून आमचं उत्पादन घटलं आणि त्यामुळं आज आम्ही नुकसानीत आहोत. याचा सर्वंकष अभ्यास करावा. दापोली कोकण विद्यापीठ, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे, हे सुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करतं आहे. आम्ही नितेश राणे, निलेश राणे, सर्व आमदार, नारायणराव राणे साहेब, नंतर किरण सामंत आमदार, नंतर उदय सामंत पालकमंत्री, तिकडचे गोगावले साहेब, आम्ही या सगळ्यांना भेटतोय. भेटणारे शेतकरी आमचे भेटत आहेत. त्यामुळे माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपल्या माध्यमातून की उद्याच्या शेतकरी मेळाव्यासाठी आपला आक्रोश व्यक्त करण्याकडे आपण यावं. आणि साधारणपणे काही दिवसामध्येच आपल्याला मुंबईला, चलो मुंबई, आपल्याला वर्षा निवासस्थानी जायचं आहे. त्याच्यापूर्वी जर मुख्यमंत्र्यांनी आपल्याला बोलून हा प्रश्न सोडवावा अशी आमची या निमित्तानं विनंती.